राधे राधे, जय श्री कृष्ण. तर आता मी ज्वेलरी बनवते. एक राधा लुकचं चॅलेंज करूयात आपण उद्या. म्हणजे आजच करायचं होतं पण आज वेळच मिळाला नाही. तर हे ब्रॉचची एक ज्वेलरी आहे. लास्ट टाईम जेव्हा भुलेश्वरला गेली होती तर मला तिने आणून दिले होते सगळे ब्रॉच. तर एक कॅनव्हास पेपरवरती असं चिपकावून घेतलं आहे. एक तुम्ही बघू शकता बॅक साईडनी. आणि इकडं ज्वेलरीचं हे तुम्हाला रेडीमेड पण मिळू शकतं, बट हे तुम्ही इझिली घरी पण करू शकता. आणि मी असे कानातले पण बनवलेत. तर ते आता उद्या चॅलेंज करूयात आपण राधा राणी मेकअपचं. मेकअप नसणार आहे ॲक्च्युली, मी मेकअप नाही करत आहे. पण जे नॉर्मली मी ज्या पद्धतीने लुक करेन म्हणजे विदाऊट मेकअप, तर ते मी तुम्हाला दाखवेन. तर ते आपण उद्या करूया चॅलेंज. आता एक तर संध्याकाळ झाली आहे. आणि हे तुम्ही बघू शकता बांग टिक्का असा या पद्धतीने बनवला. तर आत्ता फायनली माझं काय राहिलं आहे, फक्त हे हातातले जे ब्रेसलेट आहेत ना, म्हणजे कंगन, तर ते असे बनवलेत मी या पद्धतीने. पण हे जर असं दोरीने डायरेक्ट जर बांधलं ना तर त्या दोऱ्या अशा खाली खूप खराब दिसतात. म्हणून मग मी काय केलं की आता ह्याची विण घालते आहे. आणि ह्या मी असे रिंग आणलेत. आणि नॉर्मल आपलं जे ब्लाऊजचे जे बटन असतात तर त्याचं हुक करून मी ते ह्या दोन्हीला जॉईन करणार आहे. तर आता मी हे असं विण घालून घेते. हे बघू शकता. उद्या नक्कीच आपण राधा राणीचं चॅलेंज करूया. गोकुळाष्टमीची व्हिडिओ जस्ट मी आत्ताच अपलोड केली आहे. बॅक टू बॅक मी ही पण अपलोड करते. तर सांगा तुम्ही कसे झाले सगळे व्हिडिओज. आज खूप धावपळ झाली. आज म्हणजे आज दहीहंडी पण होती, पण म्हणजे इथे जास्त आधी पूर्वी इकडे व्हायचं सेलिब्रेशन. मुलं लहान होती तेव्हा आम्ही करायचो. पण आत्ता सगळे मुलं पण मोठी झालेत आणि आम्हाला वेळ मिळत नाही. तर हे बघू शकता. आता ही अशी विण घालून घेतली आहे मी. आता हे जेव्हा हे असं हातात येईल ना तर ते अगदी इथे मी एक हुक लावून घेणार, म्हणजे ते हातात असं सुंदर दिसेल जास्त. तर चला, तर मग मी आता हे हुक लावून घेते. बाकी तर मला असं माहिती की म्हणजे मला माहिती की माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या फॅनचा खूप आवाज येतो, सो समजून घ्या. विदाउट फॅन मुंबईत नाही राहू शकत. आणि ए सीमध्ये मला ॲलर्जी होते, त्यामुळे मग मी सहसा ए सी वापरत नाही आहे. आणि आपल्या 8 रूममध्ये ए सी नाही आहे पण, त्यामुळे मग मी जेव्हा पण इकडे येते आम्हाला फॅनशिवाय पर्याय नसतो. आणि त्या फॅनचं पण ॲक्च्युली असं झालं की गिटार इथंच आहे ना माझी लावलेली. ती गिटार एकदा खेचताना फॅनला चालू फॅनमध्ये लावली होती ठाक करून. तर ते फॅनचा जरा आवाज जास्त, म्हणजे भांडणं झाली ते दोघांची डायरेक्ट. तर ते नशीब माझी गिटार वाचली फॅनच्या तडाख्यातून. आणि बिचारा फॅन थोडासा जास्तच आवाज करायला लागला. तर थोडं समजून घ्या. बाकी ते तुम्ही सगळ्यांनी पण छान छान सेलिब्रेशन केलं असेल अष्टमीचं वगैरे. गावी खरंच खूप मजा येते अष्टमीची. इकडे शहरामध्ये फार मजा नाही येत. म्हणजे खूप म्हणजे असं कसं असतं की आपण जेव्हा कोणता पण एखादं सण साजरा करतो तर ते एकटं एकटं करण्यात आणि कडेचा सगळा जो बॅकग्राऊंड असतो त्याच्यामध्ये करण्यात खूप फरक असतो. जय महाराष्ट्र फ्रेंड. तर आता तुम्ही बघू शकता फायनली ह्या पद्धतीने मी हुक्स लावून घेतलेत आता इथे. आणि हे असं झालं ब्रेसलेट. थोडंसं लूज झालं आहे पण ठीक आहे, एवढं चालून जाईल.
तर चला मग आता व्लॉग मी इथे संपवते आणि तुम्ही मला सांगा की ज्वेलरी कशी झाली आहे आणि खुश राहा, आनंदी राहा. उद्या आपण राधा राणी लुकचा चॅलेंज करूया. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसेल. चला तर मग मी आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. खुश राहा, आनंदी राहा. सगळी छान छान स्वप्न तुमची पूर्ण होऊ देत आणि जय श्री कृष्ण तुमचं सगळ्यांचं खूप भलं करू दे. चला तर मग राधे राधे. आणि आता मी हा ब्लॉग इथे संपवते. जय श्री कृष्ण.